हॅलो नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि येत्या दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे धनतेरसला दीपदान करत असतो, दीपदान जे करत असतो तर ते कसे करायचे, त्याचा दिवा कसा बनवायचा याच्याबद्दल माहिती बघूयात. तर सगळ्यात अगोदर दिवाळी आणि धनतेरस कधी आहे हे तुम्हाला माहीतच असेल. माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती दिवाळी कधी आहे, नक्की कधी तिची म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन करायचं ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ बघा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे की धनतेरस ही बुधवारी आहे आणि धनतेरसच्या दिवशी आपण यमदीप दान करतो. तर ह्या यमदीप दानाचे काय महत्त्व आहे, का करावे आणि कुठल्या दिशेला तो दिवा ठेवला पाहिजे, तो दिवा कसा बनवायचा, कशाचा बनवायचा, हे सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर हा दिवा आपल्याला घरातील जे गव्हाचं पीठ असतं ते गव्हाचं पीठ मळून हा दिवा बनवायचा आहे. आणि हे पीठ मळताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे. बिनमिठाचा हे कणिक मळून याचा दिवा बनवायचा आहे. आणि जेवढं पीठ आपल्याला ह्या दिव्यासाठी लागतं आहे तेवढंच पीठ आपण इथं मळायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ मळायचं नाही आहे, किंवा ते उरलेलं जे पीठ आहे त्याच्यापासून पोळ्या बनवून चपाती खायची नाही आहे. त्याच्यामुळे फक्त जेवढं आपल्याला दिव्यासाठी पीठ लागेल तेवढंच मळायचं आहे. तर हा दिवा आकाराने चौकोनी असा बनवायचा आहे आणि चारी बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीनं दिवा लावता येईल, वात लावता येईल या पद्धतीने हा दिवा बनवायचा आहे. टोकं काढायची आहेत चारी बाजूनी. आता आपण हा दिवा बनवून घेतला, त्याचे 4 टोकं काढले की त्यानंतर हा दिवा भाजायचा, तळायचा किंवा उकडून घ्यायचा नाही आहे. जसा आहे कच्च्या पिठाचा तसाच तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा आपण धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी ज्या दिवशी असते त्या दिवशी हा दिवा लावतो. तर सूर्यास्त झाल्याच्या नंतर, सूर्य मावळल्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर सूर्यास्तानंतर हा दिवा लावणार आहे आपण. आणि हा दिवा लावल्याच्या नंतर म्हणजे हा दिवा लावतानाच असा लावायचा आहे की आपल्या घरातील सगळे सदस्य घरात आले पाहिजेत. त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि एकदा दिवा लावला तर घरातील सदस्य आपले बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची, हा महत्त्वाचा नियम आहे. तर हा दिवा का लावायचा याच्या मागंसुद्धा एक असं कारण आहे. मृत्यू हा कुणालाच चुकलेला नाही आहे, परंतु अकाली अकस्मित अचानक असा मृत्यू येऊ नये याच्यासाठी आपण यमदेवतेची पूजा हा दिवा लावून करत असतो. तर आता हा दिवा कसा लावायचा आणि कुठे लावायचा हे तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं प्लेट घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपण दिवा ठेवणार आहोत आणि त्या प्लेटमध्ये स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक तुम्ही तांदळाच्या राशीचं किंवा कुंकवाचं तुम्हाला जसं काढायचं आहे तसं स्वास्तिक काढायचं, त्यावर हा दिवा ठेवायचा. आता तो दिवा त्याचं तोंड हे दक्षिण बाजूला करायचं आहे. शक्यतो आपण रेग्युलरली दक्षिण बाजूला दिव्याचं तोंड करत नाही, पण या दिवशी विशेष करून दक्षिण बाजूला या दिव्याचे तोंड येईल असा दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. असं केल्याने आपला अकाली अपघाती मृत्यू टळतो आणि आपल्या घरातील सदस्यांचा अकाली अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून आपण त्या दिव्याजवळ प्रार्थना करायची असते. आता हा दिवा लावताना त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि 1 कवडी असेल तुमच्याकडं तर ती कवडी टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही ती दिवा नंतर दुसऱ्या दिवशी कवडी आणि नाणं तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता. आणि ते जे पीठ आहे ते तुम्ही कुत्र्याला किंवा कावळ्याला खाऊ घालायचं आहे. दुसऱ्या दिवशी कावळ्याला खाऊ घातलेलं अगदी खूपच शुभ मानलं जातं. आता ह्या दिव्याला तुम्ही हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर याला खडीसाखरेचाच नैवेद्य ठेवला जातो. त्यामुळे खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. फुलं अर्पण करायची आहेत आणि घराच्या दक्षिण दिशेलाच तुम्हाला ही पूजा करायची आहे. एक तर घराच्या अंगणामध्ये तुळशीजवळ, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं जे काही एंट्रन्स आहे घराचं तिथं तुम्ही ही पूजा करू शकता. या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकू शकता आणि जर ते नसेलच तर तुमचं खाद्यतेल तुम्ही टाका. आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर अगरबत्ती धूप ओवाळून दिव्याजवळ तुम्हाला यमाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये मृत्यूची वेळ जर आली तर ती येऊ दे, परंतु ती अकाली किंवा अकस्मित मृत्यू नसावा अशी प्रार्थना तुम्हाला त्या दिवशी यमाकडे करायची आहे.
हा दिवा जास्तीत जास्त वेळ चालेल इतकं तेल तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि झोपताना पुन्हा त्याच्यात तेल टाका, म्हणजे तो दिवा रात्रभर चालेल. आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही कुत्र्याला किंवा जिथे जास्त कावळे असतात त्या ठिकाणी हा दिवा नेऊन ठेवायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा की हा दिवा गाई खाईल अशा ठिकाणी ठेवायचा नाही आहे, म्हणजेच थोडक्यात गाईला हा दिवा द्यायचा नाही आहे. आता यमदीप दान का केले जाते याच्या मागे एक छोटीशी पौराणिक कथा आहे. तर हेमराज नावाचा एक राजा होता आणि त्यांना एक राजकुमार होता, मुलगा होता. परंतु त्याच्याबद्दल अशी भविष्यवाणी होती की वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा मृत्यू होईल आणि त्यामुळे राजा आणि राणी त्याचे लग्न लावून देतात. का तर त्याला सर्व सांसारिक सुख भोगता यावे यासाठी त्याचं लग्न लावून दिलं जातं. आणि लग्नानंतरच 4थ्याच दिवशी त्यांचा म्हणजे राजकुमाराचा मृत्यू होणार असतो. तर राजकुमाराची जी बायको असते, राणी असते राजकुमाराची बायको, तर ती त्या दिवशी काय करते की त्याच्या रूममध्ये सगळीकडे दिवे लावते. राजकुमाराची जी रूम असते ती पूर्ण लख्ख करून ठेवते प्रकाशानं, दिवे लावून. तिथं ती चांदीचे, सोन्याचे, पितळाचे वस्तू ठेवते, जेणेकरून रिफ्लेक्शन तिथं प्रकाशाचं होईल. आणि मग ज्या दिवशी यमदेवता नागाच्या स्वरूपात त्या राजकुमाराचे प्राण घेण्यासाठी तिथे येतात, तर त्यांना त्या प्रकाशामुळे काहीच दिसत नाही आणि ते राजकुमाराचे प्राण न घेताच तिथून निघून जातात. आणि तेव्हापासूनच यमदीपदान करण्याची प्रथा ही आपल्याकडे सुरू झालेली आहे. म्हणजेच त्या दिवशी की आकस्मिक मृत्यू येऊ नये म्हणून ते आपण यमापाशी आपण प्रार्थना करतो. तर ही एक छोटीशी पौराणिक कथा आहे आणि त्याचंच पालन आपण करत असतो. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जी काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा यमदीपदान कसे करावे याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.